नमस्कार, मी आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकर. यूट्यूबवरील अनवट वाट अर्थात ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, एक राजस्थान येथील लुप्त होत चाललेल्या उपवनांचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयापुढे सुनावणीला होतं. तर त्या उपवनावर प्रकाश टाकणारी एक याचिका तिथे दाखल झाली होती आणि त्या दाखल झालेल्या याचिकाच्या अनुषंगाने न्यायमूर्ती B.R. गवई, न्यायमूर्ती S.V.N. भट्टी आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी देवरायांचं संरक्षण करण्याचा, त्यांच्या संरक्षणासाठी सर्वसमावेशक धोरण इंटिग्रेटेड पॉलिसी तयार करणं असे निर्देश दिले होते. ते त्यांनी जे आपलं भारतीय म्हणजे केंद्रीय जे वन खातं आहे, केंद्रीय जे हवामान बदल खातं आहे, केंद्रीय जे पर्यावरण खातं आहे त्यांना दिले होते. आणि त्या अनुषंगाने हे आता दिलेले त्यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेले आदेश या केंद्रीय खात्यांच्या मार्फत सर्व राज्यांकडे प्राप्त होऊन सर्व राज्य आपापलं धोरण ठरवतील. आता देवराई म्हणजे काय, तर हा एक सांस्कृतिक आणि पर्यावरणीय आपला वारसा आहे. देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखीव ठेवलेलं वनक्षेत्र किंवा झाडांचा असा आदिवास किंवा गर्द अशी झाडी की ज्या ठिकाणी पक्ष्यांना, त्याच्यानंतर कीटकांना किंवा इतर काही पशुपक्ष्यांना आहे तिथं त्यांना मुक्त व्हावं असेल, त्यांच्या जीवनशैलीमध्ये, त्यांच्या जीवनक्रमामध्ये कुणीही कसलीही ढवळाढवळ करणार नाही, त्याच्यावर अतिक्रमण करणार नाही, तिथं कुऱ्हाड चालवायला जाणार नाही, असं जे राखीव असं वनक्षेत्र आहे ते देवाच्या नावाने, पशुपक्ष्यांच्या नावाने सुरक्षित ठेवणे, संरक्षण करणे, तिथं कोणी ढवळाढवळ न करणे, अशा प्रकारचं जे क्षेत्र आहे ते देवराया किंवा देवराई या नावाने आपण ओळखतो. आणि आपल्याला माहिती आहे की आपण काही देवी आहे, वाघजाई देवीला गेलो होतो, करंजाई देवीला गेलो होतो, असं जे आपण सांगतो ना, वनातल्या देवीला गेलो होतो, बनात गेलो होतो, किंवा आपण वनमहोत्सव साजरा करतो, बनमहोत्सव साजरा करतो. तर ह्या सगळ्या आपण वेळ अमावस्या साजरी करतो. म्हणजे आत्ता जी मार्गशीर्ष अमावस्या झाली ती वेळ अमावस्या साजरी केली, शेतात जाऊन 5 पांडवांची पूजा केली, त्यांना आंबील असेल, इतर काही नैवेद्य असेल तो ठेवला आणि सगळ्यांनी ग्रहण केला. हे करण्यामागचा उद्देश एवढा की वनक्षेत्र सुरक्षित राहावं, तिथला जो आदिवास आहे, तिथली जी परिसंस्था आहे, कीटक, पशुपक्षी, त्याच्यानंतर झाडं, वृक्ष, वेली, लता, तरू, शेवाळं, पाण्याचा प्रवाह, डोह किंवा वाहणारे ओहोळ किंवा जे झिरपणारं पाणी, थेंब पडणारं पाणी किंवा उच्छ्वास, बाहेर आलेला झरा, ह्यांची सगळी जी रचना आहे, जे कार्यान्वयन आहे ते तसंच निसर्गाने निर्माण केले, तसंच चालू राहावं म्हणून त्यांचं संरक्षण करणं म्हणजे देवराई. आणि त्या देवराईच्या भोवती जो सगळा आदिवास आहे निसर्गाचा, पर्यावरणाचा, तो त्या वातावरणाला संरक्षण ठेवत असतो, जास्तीत जास्त ऑक्सिजनची निर्मिती करून कार्बन डायऑक्साईड शोषून घेत असतो. दुर्दैवाने आपली नागरीकरणाची, आपली विकासाची, आपली पर्यटनाची, खाप्या मजा करायची भूक इतकी अनियंत्रित आणि बेकाबू आहे की आपण अशा देवरायांची कत्तल करत चाललो आणि त्याच्यात सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करायची वेळ आली. आता हिमाचल प्रदेशामधली शिपिया आणि उत्तराखंडामधली हरियाली ह्या भारतातील सगळ्यात मोठ्या देवराया आहे. आता देवरायांना कुठल्या राज्यात कसं ओळखलं जातं मी तुम्हाला सांगतो. हिमाचल प्रदेशामध्ये देवबन, कर्नाटकामध्ये देवरकाडू, केरळमध्ये कावू, मध्य प्रदेशात सरना, राजस्थानमध्ये ओरान, मणिपूरमध्ये उमंगलाई, मेघालयमध्ये लॉक किटंग किंवा ला लिंगडोह, उत्तराखंडमध्ये देवन किंवा देवभूमी, पश्चिम बंगालमध्ये ग्रामयान, आंध्र प्रदेशमध्ये पवित्र रान, अशा नावाने ह्या देवराया ओळखल्या जातात. म्हणजे त्यांना तिथं स्थानिक भाषेत असं नाव आहे. आत्तामध्ये आपण आपल्या झारखंडमधल्या आदिवासी लोकांनी आमचा सरना म्हणून जो धर्म आहे त्याची स्वतंत्र नोंद करावी म्हणून आंदोलन केल्याचं वाचलं, त्याच्यावर आपण व्हिडिओही केला होता. तर मध्य प्रदेशामध्ये सरना हे लोक आहेत. आता झारखंड हे राज्य हे बिहार आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड त्या राज्याला लागूनच आहे. तेव्हा तिथल्या ह्या सरना आदिवासींनी, ह्या ओरान आणि सरनानी की आमचा धर्म सरना आहे म्हणून आम्हाला स्वतंत्र धर्म म्हणून ओळख द्या अशी मागणी केली. त्याच्यावर आपण व्हिडिओ केला आहे. तो विषय आत्ता आपण नको घ्यायला. आता आपण पुढे जाऊया. तर महाराष्ट्रात रत्नागिरीमध्ये 1736 देवराया आहेत.
सिंधुदुर्गमध्ये 1497 देवराया आहेत, पुणे जिल्ह्यामध्ये 236, कोल्हापूरमध्ये 185, ठाण्यात 32 आणि राज्यात एकूण देवरायांची संख्या 7368 आहे. आता ह्या देवरायांचं म्हणजे राखून ठेवण्याचं उद्देश काय आहे, तर ते मानवी वस्ती, शेती किंवा इतर कोणत्याही कारणामुळे जंगलतोडीमुळे देवरायांचा आकार कमी होण्याची शक्यता असते, त्या नष्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांचं स्थान निश्चित आणि संरक्षण करण्यासाठी व्यवस्था निर्माण करा असे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत. आणि त्यासाठी त्यांचं जे मार्किंग आहे, म्हणजे कुठून कुठपर्यंत, म्हणजे ज्याला आपण GPS लोकेशन म्हणतो, ते सुद्धा नमूद करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. आणि जंगलाची नैसर्गिक वाढ आणि विस्तार होताना त्याच्यावर बंधनं येणार नाहीत अशा प्रकारची सीमांची लवचिकता ठेवावी असे या सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. तर आता आपण हे करण्यामागे सुप्रीम कोर्टाची सगळ्यांची पर्यावरणवादी, पर्यावरणनिष्ठ, पर्यावरणप्रेमी शासनाची, केंद्र शासनाची, राज्य सरकारची भूमिका समजून घेतली. आता ह्याच्यामध्ये देवरायांमध्ये अत्यंत दुर्मिळ अशा काही वनस्पती असतात, आयुर्वेदिक वनस्पती असतात, औषधी वनस्पती असतात. त्या जर नष्ट झाल्या तर एका मोठ्या ठेव्याला आपण मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे देवरायांचं संरक्षण झालंच पाहिजे. आता सिंधुदुर्गमधील दोडामार्ग जो आहे तिथं कान्हळची म्हणजे मायरेस्टिका स्वॅम्प ही एक देवराई आहे. आणि आंबोलीमध्ये हिरण्यकेशी मातेच्या देवराईला जैवविविधता वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. म्हणजे दोडामार्ग येथील दुर्मिळ कान्हळची देवराई आणि आंबोलीतील हिरण्यकेशी यांना जागतिक वारसा मानांकनाचा लाभ झालेला आहे. सिंधुदुर्गमध्ये जो किल्ला निवती आहे तिथे डोंगोबाची देवराई हे कांदळवन आहे व त्याच्या बाजूला 12 सहयोगी प्रजातींसाठी हे कांदळवन आणि ही देवराई प्रसिद्ध आहे. आता कांदळवनाची सुंदरी ही जी प्रजाती आहे ना, ती पश्चिम किनारपट्टीवर वाढलेली आपल्याला दिसते. आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर आंबेश्वराची देवराई ही तिथे 1000हून अधिक अशा बुरशी आहेत आणि त्यांची नोंद घेतलेली आहे वनस्पती तज्ज्ञांनी, बुरशी तज्ज्ञांनी, आणि त्याच्यासाठी ती ओळखली जाते. त्यामुळे देवरायांचं महत्त्व किती आहे हे या निमित्ताने आपल्या सगळ्यांना लक्षात यायला काय हरकत नाही. दुर्दैवाने आपण अशा गोष्टींना महत्त्व देत नाही आणि अशा या गोष्टीच आज आपल्या सगळ्यांपुढे येऊन उभा ठाकलेल्या आहेत. त्यात न्यायालयाला दखल द्यावी लागते, हे जास्त काय म्हणतात त्याला, निराशाजनक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे देवरायांना संरक्षण मिळणार आहे. पर्यावरण अभ्यासक याचं स्वागत करतायत. देवराया ह्या निसर्ग ठेवा आहेत, तो निसर्गाचा अनमोल वारसा आहे. आपल्या वाडवडिलांनी, आपल्या आजोबा पंजोबा यांनी त्या जपल्या, सांभाळल्या, त्याला देवाचं नाव दिलं, देवाच्या नावाने त्या जतन झाल्या. त्यावेळेस आपली जी लालच होती, आपली जी भूक होती ती अमर्याद नव्हती, आता अनियंत्रित झालेली आहे. त्यामुळे आपण पशु, पक्षी, झाडं, वृक्ष, वेली यांचा ऱ्हास करत चाललेला आहोत. शेती नाविकासमधून नागरीकरणामध्ये आणायचं आपल्याला वेड लागलेला आहे आणि ते वेड कदाचित आपल्याला मातीत घेऊन जाऊ नये अशी आपण देवरायांच्या चरणी प्रार्थना करूया. एवढंच मी तुम्हाला सांगतो या निमित्ताने. आणि हा जो पवित्र असा उपवनांच्या संवर्धनांचा, देवरायांच्या संवर्धनांचा वारसा आहे तो आपण पुढे घेऊन जाऊ. जंगलतोड होणार नाही आणि देवरायांचं स्थान निश्चित होईल अशा पद्धतीने जिथं काम होईल त्या कामाला आपण हातभार लावायचा प्रयत्न करू. तर ह्या नोटवर आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या आणि असेच चांगले व्हिडिओ, चांगल्या विषयांवरील अशीच मांडणी पाहण्यासाठी जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना या यूट्यूब चॅनलवर माझ्या अनवट वाट सहभागी करून घ्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटनला स्पर्श करायला विसरू नका आणि ह्या प्रवासात सामील व्हा. आपण सगळे मिळून अत्यंत चांगल्या विषयांवरील व्हिडिओ तयार करून सादर करायचा प्रयत्न करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन.